जालन्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये अतिवृष्टी, गोदावरी नदीवरील सर्व बंधारे ओव्हरफ्लो, तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। बीड जिल्ह्यातील आष्टी आणि शिरूर तालुक्यामध्ये ढगफुटी, तालुक्यामध्ये सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात, रात्रीपासून मुंबईच्या अनेक भागामध्ये पाऊस, हिंदमाता किंग सर्कल सायन परिसरात पाणी साचलं, पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची कसरत। पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतुकीवर परिणाम, मुलुंड टोलनाका परिसरातील वाहतूक मंदावली, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सकाळच्या सत्रात कामावर जाणाऱ्या नागरिकांना फटका। 26 महिलांचं कुंकू पुसलं आणि त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट खेळता, लाजा वाटत नाहीत का? संजय राऊत आक्रमक, तर कालच्या मॅचमध्ये फिक्सिंग झाल्याचा राऊतांचा दावा। महाराष्ट्रामध्ये सामाजिक ऐक्याची वीण उसवली जाते, मराठा ओबीसी संघर्षावर शरद पवारांची भूमिका, तर पवारांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं, फडणवीसांचा टोला। हैदराबाद गॅझेट संदर्भातील GR बाबतच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टामध्ये आज सुनावणी, राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष। बीडमध्ये आज बंजारा समाजाचा मोर्चा, हैदराबाद गॅझेटच्या आधारावर एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, बंजारा समाजाची मागणी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आज नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोर्चाचं आयोजन। आचार्य देवव्रत आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारणार, राजभवनामध्ये शपथविधी पार पडणार।